आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे, एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला कोनिकल पेंडुलमचा पिरियड विचारला जाऊ शकतो, बरोबर. पण याच्या अगोदर आपल्याला कोनिकल पेंडुलम म्हणजे नेमकं काय ते माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. पण नेमकं पेंडुलम म्हणजे काय हे आपल्याला सांगितलं पाहिजे, बरोबर. तर पेंडुलम म्हणजे काय असतं, तर एक रिजिड सपोर्ट आहे आणि त्या रिजिड सपोर्टला आपण एक दोरी लावलेली आहे जी इनएक्सटेन्सिबल, म्हणजे ती एक्सटेंड होऊ शकत नाही, म्हणजे जास्त वेट लावलं तरी सुद्धा ती एक्सटेंड होणार नाही. अशा प्रकारची दोरी आपण घेतोय, मासलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, बरोबर आहे. आणि या स्ट्रिंगला आपण एका एंडला फिक्स केले आणि दुसऱ्या एंडला आपण एखादा ऑब्जेक्ट जोडलेला आहे, बरोबर. आणि जर समजा या ऑब्जेक्टला आपण इथं डिस्प्लेस केला आणि सोडलं, रिलीज केलं, तर तो इकडे जाणार, इकडे जाणार. हा जो पेंडुलम आहे त्याला आपण सिंपल पेंडुलम कन्सिडर करतो. A simple pendulum is consist of inextensible and massless string attached to the rigid support, and other end of this string is attached to the spherical object or any object or a bob which is considered a particular oscillation. This is called as a pendulum, that is simple pendulum, बरोबर आहे. पण आता या सिंपल पेंडुलमला आपण कोनिकल पेंडुलम किंवा म्हणणार, तर इथं असलेले जे काही ऑस्सिलेशन्स आहेत हे ऑस्सिलेशन्स या दिशेने असतील, परत त्याच दिशेने परत मागे येतील, बरोबर आहे. म्हणजे टू अँड फ्रो अलोंग द स्ट्रेट लाईन, which this motion is also called as linear simple harmonic motion. म्हणजे अशा प्रकारचे जर ऑस्सिलेशन्स असतील तर त्याला सिंपल पेंडुलम म्हणायचे, बरोबर आहे. पण कोनिकल पेंडुलम मध्ये आणि सिंपल पेंडुलम मध्ये काय फरक आहे, तर रिजिड सपोर्टला आपण एक दोरी अटॅच केलेली आहे, बरोबर. त्या दोरीच्या दुसऱ्या एंडला आपण एक ऑब्जेक्ट जोडलेला आहे आणि समजा हा ऑब्जेक्ट आपण डिस्प्लेस पोझिशनला कन्सिडर केला, तर हा जो ऑब्जेक्ट आहे त्याला आपण बॉब म्हणतो आणि हा बॉब हा हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मूव्ह होत असतो, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मूव्ह होत असेल. आणि त्याची जी ही दोरी आहे स्ट्रिंग, ही स्ट्रिंग ही असा कोन क्रिएट करत असेल, तर हा कोनिकल पेंडुलम. लक्षात आलं. मग याची डेफिनेशन कशी केली आपण, अ सिंपल पेंडुलम इन विच बॉब डिस्क्राइब हॉरिझॉन्टल सर्कल and string describe a cone. This simple pendulum is called as a conical pendulum. नीट लक्ष द्या. समजा ही दोरी आहे असं आपण कन्सिडर केलं, बरोबर आहे. आणि या दोरीला आपण इथं एखादा ऑब्जेक्ट जोडलेला आहे, बरोबर. मग हे जर समजा दोरी अशी फिरली, बरोबर, तर इथं असलेला जो ऑब्जेक्ट आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरत आणि ही जी दोरी आहे ती कोनामध्ये फिरत. म्हणून हा जो सिंपल पेंडुलम आहे याला काय म्हणायचं, कोनिकल पेंडुलम, बरोबर. आता आपल्याला इथं पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलमची कदाचित डेफिनेशन विचारली जाऊ शकते. द टाइम टेकन बाय द बॉब, द टाइम टेकन बाय द बॉब टू कंप्लीट वन हॉरिझॉन्टल सर्कल इज कॉल्ड एज पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. म्हणजे जर समजा या बॉबने एक हॉरिझॉन्टल सर्कल कंप्लीट करण्यासाठी जो काय वेळ घेतलेला असेल त्या टाइमला तुम्ही काय म्हणू शकता, पिरियड ऑफ दॅट बॉब, बरोबर. दॅट इज पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. आता या तीन डेफिनेशन माहिती झाल्यानंतर आपल्याला ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम असा क्वेश्चन विचारलेला आहे, बरोबर आहे. यासाठी आपल्याला ठरवायला पाहिजे की एक रिजिड सपोर्ट आहे, एक दोरी आहे आणि त्याला एक ऑब्जेक्ट जोडलाय, बरोबर आहे. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे त्याला आपण बॉब म्हणतो. हा जो बॉब आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मोशन मध्ये आहे आणि त्याच वेळेस ही जी दोरी आहे ती कोन मध्ये मूव्ह होत असणार आहे, बरोबर आहे. मग आता ज्या वेळेस हा बॉब हा डिस्प्लेस्ड पोझिशनला असेल त्यावेळी याच्यावरती किती प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होताना आपल्याला दिसत आहेत, बरोबर. देर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब ऍट डिस्प्लेस्ड पोझिशन, बरोबर आहे, किंवा ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, and which is nothing but the tension in the string and weight of the bob. हे दोन फोर्सेस त्या
बॉब वरती ऍक्ट होणार आहे ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे जेव्हा हा बॉब हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये असेल त्यावेळी त्याच्यावरती दोन प्रकारचे फोर्सेस आहेत, एक आहे टेन्शन आणि दुसरा आहे वेट. बट दिस टेन्शन कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनेंट. मग या टेन्शनचे दोन कंपोनेंट आहेत, एक आहे हॉरिझॉन्टल कंपोनेंट जो असेल टी साइन थीटा, एक आहे व्हर्टिकल कंपोनेंट तो आहे टी कॉस थीटा. बरोबर. पण आता नीट लक्ष द्या की व्हर्टिकल स्ट्रिंग आहे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट तुम्ही याला अटॅच केला, बरोबर आहे, मग ही याची मीन पोझिशन त्या ठिकाणी कन्सिडर केली जाईल किंवा इक्विलिब्रियम पोझिशन कन्सिडर केली जाईल. बरोबर. मग या व्हर्टिकलशी स्ट्रिंगला डिस्प्लेस पोझिशनला असताना जो काय अँगल केलेला आहे तो आहे अँगल ऑफ इन्क्लायनेशन. मग हा जेवढा अँगल असेल तेवढाच हा अँगल असतात, कारण ही लाईन पॅरलल आहे आणि ही ट्रान्सव्हर्स आहे आणि हे दोन्ही अल्टरनेट अँगल आहे आणि अल्टरनेट अँगल सेम असेल. आता या टेन्शनचे जर तुम्हाला हॉरिझॉन्टल कंपोनेंट शोधायचा असेल तर तुम्ही इथं हॉरिझॉन्टल लाईनवरती परपेंडिक्युलर टाकणार, नंतर राईट अँगल कन्सिडर करणार हा, आणि नंतर साइन थीटा घेतला तर तुम्हाला हा टी साइन थीटा मिळेल. पुन्हा तुम्हाला व्हर्टिकल कंपोनेंट शोधायचा असेल की तुम्ही व्हर्टिकल लाईनवरती परपेंडिक्युलर टाकणार आणि नंतर मग तुम्ही इथं कॉस थीटा घेऊन इथं हा व्हर्टिकल कंपोनेंट टी कॉस थीटा आहे असं आपल्याला मिळवतोय. बरोबर. मग टेन्शन कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनेंट टी साइन थीटा अँड टी कॉस थीटा. Therefore, there are three forces acting on the bob at displaced position. One is weight of the bob, second is t cos theta and third one is t sin theta. बरोबर. आता नेहमीप्रमाणे या केस मध्ये जेव्हा हा बॉब हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरत असेल त्यावेळेस याची सर्क्युलर मोशन मेंटेन होत असेल तर पहिला पॉइंट आपण यूज करू शकतो की या बॉबची सर्क्युलर मोशन मेंटेन का होते, कारण त्याच्यावरती काय होत असलं पाहिजे, सेंट्रिपेटल फोर्स ऍक्ट होत असलं पाहिजे. फॉर दिस कंडिशन T sin theta is the necessary centripetal force for maintaining horizontal circular motion of the bob. This T sin theta, which is nothing but the centripetal force, because this T sin theta, which is acting along the radius and directed towards the center of that horizontal circle. बरोबर. म्हणजे पहिला पॉइंट आपण काय लिहू शकतो, T sin theta is provided necessary centripetal force. So we can write T sin theta is equal to centripetal force. Therefore, T sin theta is equal to mv square by r. ही इक्वेशन नंबर आपल्याला 1 मिळेल. बरोबर. त्याच्यानंतर दुसरी केस काय असणार, आता हा जो बॉब आहे तो या हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतोय, याचा अर्थ टी कॉस थीटा मुळे तो वरती जात नाही, mg मुळे खाली येत नाही. म्हणजे हे दोन्ही फोर्सेस एकमेकांना काय करतात, बॅलन्स करतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो टी कॉस थीटा बॅलन्सेस द वेट ऑफ बॉब. टी कॉस थीटा बॅलन्सेस द वेट ऑफ बॉब, म्हणजे हे दोन्ही फोर्स इक्वल असतील. Therefore, we can write T cos theta is equal to mg. बरोबर. म्हणजे इथं सेंट्रिपेटल फोर्स तुम्ही mv स्क्वेअर बाय r लिहिला तरी चालतो किंवा mr ओमेगा स्क्वेअर लिहिला तरी काय हरकत नाही. mr ओमेगा स्क्वेअरच लिहा, कारण आपल्याला कॅल्क्युलेट करायचे पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम आणि पिरियड आणि ओमेगा यांच्यामधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी, म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. लक्षात आलं. म्हणजे तो ओमेगा येईल त्या ठिकाणी तुम्हाला टी काढता येऊ शकतो. त्यासाठी इथं mv स्क्वेअर बाय r च्या ऐवजी mr ओमेगा स्क्वेअर वापरलं तरी चालेल. ही इक्वेशन नंबर 2 आहे. बरोबर. त्याच्यानंतर या दोन इक्वेशनचा भागाकार घ्या. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 काय लिहिता येईल आपल्याला, T sin theta divided by T cos theta, which is equal to mr omega square divided by mg. m ला m काय होणार, कॅन्सल होणार.
आपल्याला काय मिळेल, इथं टी ला टी सुद्धा कॅन्सल होईल, जे आपल्याला मिळेल जी साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. कारण हा जो जी आहे तो डिनॉमिनेटरला इकडे आल्यानंतर न्यूमरेटरला जाईल, साइन थीटाला मल्टिप्लाय करेल. हा जो आर आहे तो न्यूमरेटरला आहे, इकडे आल्यानंतर तो कॉस थीटाला मल्टिप्लाय करेल. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं, जी साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला स्क्वेअर केला, सॉरी स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला मिळेल ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ जी साइन थीटा अपॉन आर cos theta. But from figure, या फिगर वरून हा जो ट्रायंगल आपल्याला दिसतोय, हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. या ठिकाणी सपोज इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे. फ्रॉम ट्रायंगल एबीसी sin थीटा इज इक्वल टू, sin थीटा काय मिळेल, sin थीटा काय असतो, अपोजिट साइड आहे AB आणि हायपोटेन्यूस आहे BC, म्हणजे येणार sin थीटा इज इक्वल टू AB अपॉन BC. therefore AB is equal to BC sin theta. therefore AB किती आहे R आणि BC किती आहे, लेंथ ऑफ स्ट्रिंग, दॅट इज कॅपिटल L, म्हणजे इथं येणार R is equal to L sin theta. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इथं पुट करतो, बरोबर. आणि ओमेगा म्हणजे काय, ओमेगा म्हणजे आहे 2 पाय बाय टी, बरोबर. आपण काय लिहू शकतो, 2 पाय बाय टी इज इक्वल टू रूट ऑफ जी साइन थीटा अपॉन आर ची व्हॅल्यू किती आली, एल साइन थीटा, एल साइन थीटा इंटू कॉस थीटा, बरोबर. मग हा साइन थीटाला साइन थीटा कॅन्सल होईल, फक्त काय करा याचा रेसिप्रोकल आहे. मग टी इज इक्वल टी अपॉन 2 पाय इज इक्वल टू काय मिळेल, एल कॉस थीटा अपॉन जी, बरोबर. आणि जर समजा हा 2 पाय हा इकडून न्यूमरेटरला जर नेला तर आपल्याला टी काय मिळेल, T is equal to 2 pi into root of L cos theta upon G. This is the period of conical pendulum. This period of conical pendulum is depends on length of string, angle of inclination with the vertical theta and acceleration due to gravity G. बरोबर. आपल्याला आणखी इक्वेशन्स तयार करता येतील. We know that frequency of conical pendulum is the reciprocal of period of conical pendulum. So we can write 1 upon 2 pi into root of L cos theta upon G. Therefore N is equal to 1 upon 2 pi into root of G upon L cos theta. या फॉर्म्युलावरून तुम्ही फ्रिक्वेन्सी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. This equation gives the period of conical pendulum and this equation gives the frequency of period of conical pendulum. Thank you.